गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 11वी विषय चिटणीसाची कार्यपद्धती याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये घटक आहे कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज आणि उपघटक आहे घटनापत्रक। याचा आपण अभ्यास करणार आहोत। आपण प्रकरण नंबर 3चाही अभ्यास केलेला आहे। आता आपण प्रकरण नंबर 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज याचा अभ्यास करणार आहोत। तर त्यामध्ये कंपनीच्या नोंदणीच्या वेळी कंपनी नोंदणीसाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे घटनापत्रक आणि नियमावली हे जे दोन दस्तऐवज आहे हे सादर करावे लागतात। तर त्यामधील आपण घटनापत्रक याचा अभ्यास करणार आहोत। घटनापत्रक हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे। कंपनीचा उद्देश काय आहे हे घटनापत्रकामध्ये दर्शवले जाते। तसेच घटनापत्रक कंपनीची कार्यकक्षा निश्चित करते। थोडक्यात काय तर घटनापत्रकामध्ये कंपनीची घटना नमूद केलेली आहे। कंपनीचा उद्देश काय आहे, कंपनी कशासाठी स्थापन झालेली आहे आणि कंपनीची कार्यकक्षा कोणती आहे, कंपनी कोणते कार्य करणार आहे याची नोंद ही घटनापत्रकामध्ये केलेली असते। तर त्याची व्याख्या दिलेली आहे। कंपनी कायदा 2013 कलम 256 नुसार व्याख्या आहे। घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार या म्हणजे जो कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज। घटनापत्रक म्हणजे काय तर मूलतः म्हणजे अगोदरच कंपनीला हा घटनापत्र तयार करावे लागते। कंपनी स्थापनेच्या वेळी कंपनीची नोंदणी करावी लागते। मग कंपनीची नोंदणी ही घटनापत्रकाशिवाय केली जात नाही। म्हणून कंपनीला घटनापत्रक हे अगोदरच तयार करावे लागते आणि ते नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते। म्हणून कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या एखाद्या कायद्यानुसार करण्यात आलेला दस्तऐवज त्याला घटनापत्रक असे म्हणतात। मग ही झाली कंपनी कायद्याने व्याख्या केलेली आहे। त्याचबरोबर लॉर्ड केरन्स यांनी देखील व्याख्या केलेली आहे की घटनापत्रक म्हणजे ही कंपनीची सनद आहे। घटनापत्रक ही कंपनीची सनद आहे ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेल्या असतात। घटनापत्रकामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेल्या असतात। म्हणजेच काय की कंपनीची घटना ही या घटनापत्रकामध्ये असते, ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आहेत, उद्देश आहेत हे नमूद केलेले असतात। कंपनीचा काय अधिकार आहे, कंपनीचा उद्देश काय आहे हे निश्चित केलेले असतात। तसेच यानंतर कंपनीच्या घटनापत्रकाची काही वैशिष्ट्ये आहेत। घटनापत्रक म्हणजे काय तर तो एक काय आहे दस्तऐवज आहे, त्यामध्ये कंपनीची घटना नमूद केलेली असते। तर ह्या घटनापत्रकाची कंपनीला काय वैशिष्ट्ये आहेत तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे हे कंपनीचे प्राथमिक दस्तऐवज असून ज्यामध्ये कंपनीचा हेतू व उद्दिष्टे नमूद केलेली असतात। कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे सर्वात सुरुवातीचा आणि त्यामध्ये कंपनीचा हेतू काय आहे, कंपनी कशासाठी स्थापन केलेली आहे व त्याचा उद्देश काय आहे हे नमूद केलेले असतात। तसेच घटनापत्रकात कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती जसे की भागधारक असतील, कर्जरोखेधारक असतील, पुरवठादार असतील किंवा गुंतवणूकदार असतील यामधील संबंध स्पष्ट केलेले असतात। म्हणजे भागधारक कोण आहेत, पुरवठादार कोण आहेत यांचा संबंध निश्चित केलेले असतात। घटनापत्रकावरून कंपनी कोणती कृती करणार आहे आणि कोणती कृती करू शकते कंपनी अथवा करू शकत नाही हे समजते। पुढचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक कंपनीस घटनापत्रक हे तयार करावेच लागते। कंपनीच्या नोंदणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे हे घटनापत्रक दाखल करावे लागते। घटनापत्रक हे कंपनीचे प्रवर्तक तयार करत असतात। कंपनी सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी 2 सभासद आणि एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासदाची गरज असते। घटनापत्रकावरती सार्वजनिक कंपनीसाठी जर घटनापत्रक असेल तर त्यावरती 7 सभासदांची सह्या आवश्यक असतात। त्यासाठी 7 सभासद आवश्यक असतात। जर कंपनी ही खाजगी असेल तर खाजगी कंपनीसाठी कंपनीला
2 सभासद आवश्यक असतात आणि एकाच व्यक्तीची कंपनी असेल तर त्यासाठी एकाच व्यक्तीची आवश्यकता असते. प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदवणे कंपनी कायदा 2013 नुसार आवश्यक आहे. सभासदाने किमान एक तरी भाग खरेदी करणे आवश्यक आहे, कारण की हे कंपनीचे सुरुवातीचे सभासद असतात. म्हणून त्यांनी कंपनीचे एक तरी भाग धारण करणे आवश्यक असते, कारण की सभासदच ही कंपनीची स्थापना करत असतात. म्हणून त्यांनी कंपनीचे भाग धारण करावे लागते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रकामध्ये समाविष्ट असणारी कलमे. आता घटनापत्रकामध्ये एकूण 6 कलमे समाविष्ट असतात. नाव कलम, स्थळ कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम असे घटनापत्रकात एकूण 6 कलमे आहेत. या 6 कलमांचा आपण सविस्तर पुढे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रक कंपनीचे स्वरूप, उद्देश निश्चित करते. घटनापत्रक काय करते तर कंपनीचं काय स्वरूप आहे की ते, तसंच कंपनीचा उद्देश काय आहे हे निश्चित करते. त्यामुळे त्यामध्ये बदल करणे सोपे नाही. घटनापत्रकामध्ये बदल करणे सोपं नाही आणि प्रत्येक कलमात बदल करण्यासाठी विशिष्ट तरतुदी आवश्यक आहेत आणि तरतुदी आहेत त्यानुसारच घटनापत्रकामध्ये बदल केला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीबाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकात समाविष्ट करता येत नाही. कंपनी कायदा 2013च्या तरतुदीबाहेरची ह्या 2013च्या तरतुदीनुसारच घटनापत्रकामध्ये विशिष्ट बाबी समाविष्ट करता येतात. ह्या तरतुदीबाहेरची कोणतीही घटनापत्रकात समाविष्ट करता येत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रकाचा आधार धरूनच कंपनीला कोणतीही कृती करता येते. घटनापत्रक हा काय आहे कंपनीचा एक आधार आहे. घटनापत्रकात दिलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणतीही कृती जर केली गेली तर ती कृती अधिकार कक्षेबाहेरील मानली जाते. म्हणून घटनापत्रक हा कंपनीचा आधार आहे. ह्या आधार धरूनच कंपनी कृती करत असते. पुढचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहेत त्यांना घटनापत्रकातील तरतुदीची माहिती असणे आवश्यक आहे. घटनापत्रकामध्ये जी काही माहिती आहे ती करार करणाऱ्या व्यक्तीला माहिती असावी लागते आणि जो कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहे त्याला ही माहिती घ्यावी लागते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक तयार करताना तक्ता अ, ब, क, ड आणि ई या नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार तयार केले जाते. तर यामध्ये अ म्हणजे तक्ता अ कोणता आहे, ब कोणता आहे, क कोणता आहे आणि ड ई कोणता आहे हे मी फक्त सांगणार आहे. तर त्यामध्ये पहा कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रकाचा नमुना आहे. तक्ता अ म्हणजे काय भागाने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक, ब हमीने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक, तर क हमीने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक. आता हमीने मर्यादित यामध्ये भाग भांडवल असलेले आणि हमीने मर्यादित तक्ता भाग भांडवल नसलेले. ड आहे अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक, भाग भांडवल नसलेले, भाग भांडवल नसलेल्या कंपनीचे अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक. आणि तक्ता ई आहे अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक, भाग भांडवल असलेल्या कंपनीचे. अशा पद्धतीने अ, ब, क, ड आणि ई हा तक्ता आहे. त्यानंतर घटनापत्रकामध्ये विविध कलमे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की त्या कलमांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिलं कलम आहे नाव कलम. तर नाव कलम म्हणजे काय तर यामध्ये कंपनीचं नाव असतं, नाव नमूद करावं लागतं आणि कंपनीचं नाव हे प्रवर्तक ठरवतात. कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे. ते स्थापित करण्यासाठी त्याचे स्वतःचे नाव असणे गरजेचे आहे. ते नाव प्रवर्तक ठरवतात. त्यामध्ये कंपनीचं नाव कसं असलं पाहिजे तर कंपनीचं नाव हे असले किंवा त्या नावाशी साम्य असलेलं नाव कंपनीला घेता येत नाही. त्याचबरोबर नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा ठरेल किंवा गुन्हा असेल. तसेच लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून हा शब्द
किंवा नाव कंपनीचं नसावं. त्याचबरोबर नाव हे अनुचित प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन करणारं नसावं. नाव हे कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे नसावे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेच्या संस्थांशी संबंधित संस्थांशी संबंध किंवा जवळीक दाखवील असं कोणतंही नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. त्याचबरोबर भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा, जसं की टाटा स्टील लिमिटेड. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित लिहिणे आवश्यक आहे. खाजगी मर्यादित जसं की पेप्सो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसात एक व्यक्ती कंपनी असणे आवश्यक आहे, जसं की स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड OPC, ओनली पर्सन कंपनी, म्हणजे वन पर्सन कंपनी, एकाच व्यक्तीची कंपनी किंवा एक व्यक्ती कंपनी असं कंसामध्ये नाव असणं आवश्यक आहे. हे जे 3 उदाहरणं आहे हे 3 कंपन्यांचे उदाहरणं आहेत. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेर तिचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे किंवा लावणे आवश्यक असते. आता नाव कलमामध्ये कधी कंपनीला बदल करता येतो, तर कंपनी आपल्या नावात केव्हाही बदल करू शकते. ज्यावेळेस कंपनी स्वतःहून ठरवेल त्यावेळेस बदल करू शकते, किंवा सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी, किंवा या उलट त्याच्या रूपांतरानंतर. आणि अगोदर अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावानुसार किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्कप्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून नाव कलमामध्ये कंपनी बदल करता येतो. कंपनीला बदल करू शकते कंपनी. त्यानंतर दुसरं कलम आहे स्थळ कलम, नोंदणीकृत स्थळ कलम. स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद केलेले असते. म्हणजे कंपनी कोणत्या राज्याची आहे हे त्या स्थळ कलमामध्ये कंपनीचा ॲड्रेस असतो, पत्ता दिलेला असतो. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक आहे. त्यावरून कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते. असे स्थान असते जेथे सर्व संप्रेषण, नोटीस इत्यादी पाठवता येतात. कंपनीचं असं स्थान असते जेथे कंपनीची सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील. स्थळ कलमामध्ये कोणत्याही राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते हे ठरते. म्हणजे कंपनी कोणत्या राज्यामध्ये आहे त्यावरून कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते हे ठरतं. त्यानंतर स्थळ कलमामध्ये कंपनी केव्हा बदल करू शकते, तर स्थळ कलमात बदल करावायचा असल्यास सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. आणि तो बदल कधी केला जातो, तर कंपनी एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता कंपनीला नसते. तर एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा शहर आणि एक राज्य ते दुसरे राज्य यासाठी कंपनी विशेष ठराव मंजूर करून बदल करू शकते. पुढचं कलम आहे 3 नंबरचं उद्देश कलम. हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे दर्शवते. हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते हे देखील दर्शवते. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया करू शकतात याचे वर्णन देखील असते. आता कंपनीचे उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध, अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. कंपनी त्याच्या उद्दिष्टाच्या व्याप्तीबाहेर काहीही करू शकत नाही.
कंपनी उद्दिष्टांमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. आता अधिकारबाह्य म्हणजे काय की अधिकारबाहेर कृतींना शून्य महत्त्व असते. अशा कृतींसाठी कंपनी कोणावरही किंवा बाहेरील कोणीही कंपनीवर दावा दाखल करू शकत नाही. म्हणूनच अधिकाराव्यतिरिक्त कंपनी कोणतंही कार्य करू शकत नाही. आणि कंपनीला अधिकारबाह्य कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. म्हणजे कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाह्य कृतीसाठी जबाबदार असतात. म्हणून अधिकारबाह्य कोणतेही कार्य केले जात नाही. आता उद्देश कलमामध्ये कधी बदल केला जातो तर कंपनीला तिच्या अस्तित्वात किंवा विकासासाठी उद्देश कलमामध्ये बदल करणे आवश्यक वाटल्यास कंपनी बदल करू शकते. यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणे आवश्यक आहे. पुढचं कलम आहे 4 नंबर जबाबदारी कलम. हे कलम कंपनीच्या सभासदांच्या जबाबदारीची मर्यादा सांगते. भागाने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागाची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेपर्यंतच राहील आणि हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी कंपनी विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चासाठी घेतलेली हमी एवढीच असते. म्हणजे भाग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या. अमर्याद कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते. मात्र ह्या जबाबदारी कलमामध्ये कधी बदल केला जातो तर यामध्ये सभासदांची जबाबदारी ही त्याच्या भागाने मर्यादित आहे. भाग जेवढे आहे तेवढी त्याची जबाबदारी असते. तर त्यामध्ये बदल कधी केला जातो तर कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद नाही. कायदेशीर एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे. त्यामुळे जबाबदारीत काही बदल करावयाचे असतील तर सभासदांच्या संमतीने ते लेखी स्वरूपामध्ये करणे आवश्यक आहे. पुढचं कलम आहे भांडवल कलम. हे कलम कंपनीचे नोंदवलेले भांडवलाची रक्कम सांगते. हे भांडवल नोंदणीकृत भांडवल म्हणून ओळखले जाते. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा नमूद केलेली असते. यालाच अधिकृत भांडवल असेही म्हणतात. जर एखाद्या कंपनीने अधिकृत केलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी उभारणीसाठी अधिक भाग वितरित करावयाचे असतील तर कंपनीला भांडवल कलमात बदल करणे आवश्यक आहे. भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी किंमत यावरून रक्कम दर्शवते. तर भांडवल कलमातील बदल या कलमात बदल करण्यासाठी नियमावलीत तरतूद असणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ पूर्ण देय भागाचे भागसाठ्यामध्ये रूपांतर करणे, अधिकृत भांडवलात वाढ करणे इत्यादी. यासाठी भांडवल कलमामध्ये बदल केला जातो. आणि शेवटचं कलम आहे संघटन कलम. घटनापत्रकातील हे सर्वात शेवटचं कलम आहे. या कलमात सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात, कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व त्याचबरोबर कंपनीचे भाग घेण्याची हमी देतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची स्वाक्षरी असते तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 व एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. प्रत्येक सभासदाने आपले नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय एका साक्षीदारासह नमूद करणे या ठिकाणी आवश्यक आहे. हे संघटन कलम आहे. यामध्ये हे सर्वात घटनापत्रकातील शेवटचे कलम आहे. अशा प्रकारे कंपनीमध्ये घटनापत्रक
प्रथम दस्तऐवज असून त्यामध्ये एकूण 6 कलमे आहेत आणि कंपनीची नोंदणी करण्यासाठी घटनापत्रक जे आहे ते कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. अशा पद्धतीने हे घटनापत्रक आहे.